नेक्स्ट बीट फ्रॉम द टॉपिक हीट स्टुडंट आपण ड्यू पॉईंट टेम्परेचरपर्यंत अभ्यासलेलं होतं. आता त्या पुढचा जो पॉईंट आहे ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. The vapor content in the air is measured using a physical quantity called absolute humidity. The mass of vapor present in a unit volume of air is called absolute humidity. Generally, absolute humidity is measured in kilogram per meter cube. तर जे काही एअरमध्ये जितका अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर आहे ते मेजर करण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी आपण यूज करतो. ती फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय असते? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. सो व्हॉट इज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी? द वॉटर व्हेपर कंटेंट इन द एअर मेजर्ड युझिंग अ फिजिकल क्वांटिटी नोन ॲज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन द युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. तर जेवढं पाण्याची वाफ एखाद्या युनिट व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये प्रेझेंट असते त्याला आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असे म्हणतो. अँड जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज युनिट फॉर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. द फिलिंग ऑफ ह्युमिड or a dry nature of the air not only depends on the amount of vapor in the air. तर एखादी हवा ही आपल्याला बऱ्याच वेळेस हवा आपल्याला ह्युमिड किंवा ड्राय या पद्धतीने फील होते. तर हवेचं ड्रायनेस और humidity, it not only depends upon the amount of water vapor present in the air, but it also depends upon the how close that the amount is for making the air saturated with the vapor. It means that it is also depends on the temperature of the air also. तर एअरच्या टेम्परेचरवरती एअरची ह्युमिडिटी अँड ड्रायनेस डिपेंड्स असते. अँड त्याचबरोबर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन दॅट एअर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. So, the ratio of actual mass of the water vapor content in the air for a given volume and temperature to that required to make the air saturated with the vapor at that temperature is called relative humidity. So, what is relative humidity? Relative humidity हा एक रेशो आहे. कशाचा रेशो? ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर कंटेंट इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम. ज्या व्हॉल्यूमसाठी आपण कन्सिडर करतोय त्या गिवन व्हॉल्यूममध्ये किती ॲक्च्युअल मासमध्ये वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे आणि त्या व्हॉल्यूममध्ये मास ऑफ वॉटर वेपर निडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड. आणि ती एअर सॅच्युरेटेड होण्यासाठी किती अमाऊंटमध्ये वॉटर व्हेपर नीड आहे त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि या रिलेटिव्ह ह्युमिडिटीला जर आपण 100ने मल्टिप्लिकेशन केलं देन इट विल गिव्ज द रेशो ऑफ दिस रिलेटिव्ह ह्युमिडिटी. इफ वी मल्टिप्लाइड विथ द 100 देन इट गिव्ज अस पर्सेंटेज ऑफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द ड्यू पॉईंट इज 100%. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ॲट द ड्यू पॉईंट टेम्परेचरला जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते ती 100% असते. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% वी फील द एअर इज ह्युमिड. जर 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल दॅट मीन्स इज अ ड्यू पॉईंट टेम्परेचर. पण रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा पर्सेंटेज जर 60% असेल दॅट मीन्स बिलो द 100%. 60% असेल नाही तर मोर दॅन 60% सांगितलं. मोर दॅन 60% असेल तर एअर ही ह्युमिड नेचरची असते. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% देन वी फील द एअर इज ड्राय. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60%पेक्षाही लेस असेल देन वी फील द एअर ड्राय. ड्युरिंग विंटर सीझन सम एक्झाम्पल्स आर गिवन हेअर. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व्ड अ व्हाईट ट्रेल ऑफ द बॅक ऑफ फ्लाइंग प्लेन इन अ क्लिअर स्काय. तर तुम्ही विंटर सीझनमध्ये पाहतात की ज्यावेळेस आकाशातनं प्लेन उडतो तर त्याच्या मागे एक व्हाईट ट्रेल तयार होतो. ॲज द प्लेन फ्लाईज द वेपर रिलीज्ड बाय द एअर इंजिन कंडेन्सेस अँड फॉर्म्स क्लाउड्स. तर ज्यावेळेस प्लेन उडतो तर त्याच्या मागे त्या इंजिनद्वारे जे काही गॅसेस रिलीज होतात तर हे गॅसेस जे आहे व्हेपराईज होतात, कंडेन्स होतात आणि त्यामुळे ते दे फॉर्म्स क्लाउड्स. इफ द सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हे केव्हा होतं? जर एअरची ह्युमिडिटी ही जास्त असेल तेव्हा. इट टेक्स लॉंग टाईम फॉर द व्हाईट ट्रेल फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ द वेपर टू डिसॅपियर. आणि त्यामुळे या इट टेक्स द लॉंग टाईम for to disappear. If the relative humidity of the surrounding air is less, either the size of the white trail may be small or it may not get formed. पण समजा जर एअर ही ड्राय असेल देअर इज नो ह्युमिड नेचर ऑफ द एअर देन व्हाईट ट्रेल मे नॉट बी फॉर्म और इफ इट फॉर्म देन इट मे बी स्मॉल. Though these two observations, we sense the presence of water vapor in the atmosphere. When air cools due to the decreases in temperature, it becomes saturated with the water vapor. As a result, the excess water vapor gets converted into the tiny droplets. The dew point temperature is decided by the amount of vapor in the nature. मग या दोन ऑब्झर्वेशनवरनं आपल्याला असं लक्षात येतं की वॉटर व्हेपर इन द ॲटमॉस्फिअर
की देर इज अ प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये पाण्याच्या वाफ ही अस्तित्वात असते. ज्यावेळेस हवा कूल होते, ज्यावेळेस तिचं टेम्परेचर डिक्रीज होतं, देन इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर आणि एक्सेस वॉटर वेपर कंडेन्सेस होतात आणि टायनी ड्रॉपलेट्स ते फॉर्म. सो ड्यू पॉईंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर.